विचार करा, जर कोणी विचारलं की पुढचा सर्वात मोठा सरकारी अनुदान असलेला आणि प्रचंड नफा देणारा स्टार्टअप कोणता असेल? साहजिकच डोळ्यांसमोर एखादी वातानुकूलित काचेची इमारत येईल किंवा लॅपटॉपवर काम करणारे तरुण, नाहीतर आता नवीन आलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित एखादं ॲप येईल. अगदी बरोबर. पण जर मी असं म्हटलं की यापुढच्या एका अतिशय मोठ्या स्टार्टअपसाठी तुम्हाला कोणत्याही लॅपटॉपची किंवा कोडिंगची अजिबात गरज नाहीये. अच्छा, मग कशाची गरज आहे? त्यासाठी गरज आहे ती फक्त 3500 स्क्वेअर फूट मोकळ्या जागेची, भरपूर चाऱ्याची आणि शेकडो वर्षांचा इतिहास पाठीवर घेऊन धावणाऱ्या एका 500 किलोच्या जिवंत प्राण्याची. बापरे, म्हणजे हे ऐकायला एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटू शकतं, पण आजच्या घडीला हा एक अतिशय व्यावहारिक आणि वेगाने वाढणारा व्यावसायिक दृष्टिकोन आहे. हो ना. पारंपरिक वारसा आणि उच्च व्यावसायिक मूल्य एकत्र येतात ना, तेव्हा तिथे एक पूर्णपणे वेगळ्या प्रकारची अर्थव्यवस्था उभी राहते. नक्कीच. आणि म्हणूनच आज आपण आपल्या माहितीच्या स्रोतांची जी सखोल चर्चा करणार आहोत ती याच अनोख्या अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकते. आज आपल्यासमोर अत्यंत सविस्तर माहिती आली आहे ती देशी घोड्याच्या प्रजननाद्वारे उद्योजकता विकास योजना 2026 ची. हा विषय खरोखरच खूप रंजक आहे. होय. जे लोक नेहमी नवनवीन व्यावसायिक संधी आणि सरकारी धोरणांचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा विषय म्हणजे एक प्रकारची गोल्डमाईनच आहे. कारण या योजनेत चक्क 50 लाख रुपयांच्या प्रकल्पावर सरकार 25 लाख रुपयांचे थेट भांडवली अनुदान देत आहे. 50%? हो, 50% थेट अनुदान. खरं सांगायचं तर 25 लाख रुपयांचे थेट अनुदान हा आकडा सुरुवातीला कुणालाही खूप आकर्षक वाटेल. हो, साहजिकच आहे. पण आपण जर फक्त पैशांच्या गणितात अडकलो तर या योजनेमागचा खरा उद्देश आणि या व्यवसायाची जी मोठी व्याप्ती आहे ती आपल्या लक्षात येणार नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की यात आणखी काही मोठे पैलू आहेत. नक्कीच. हे बघा, सरकार एवढी मोठी रक्कम केवळ कुणाला तरी व्यवसाय सुरू करून देण्यासाठी वाटत नाहीये. यामागे एक अत्यंत भक्कम असं अर्थशास्त्र आणि जीवशास्त्र दडलेलं आहे. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. कारण कसं आहे, पशुपालन म्हटलं की आपल्याकडे सहसा दुग्ध व्यवसाय समोर येतो. गाय किंवा म्हैस पालन. हो, किंवा फार तर कुक्कुटपालन. त्याला अनुदान मिळणं समजण्यासारखं आहे, कारण दूध आणि अंडी या जीवनावश्यक गोष्टी आहेत. पण घोड्यांसाठी एवढी मोठी योजना का? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या स्रोतानुसार ही योजना राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणजेच नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत राबवली जाते. पण घोड्यांचं असं अचानक काय महत्त्व वाढलंय? याला 2 महत्वाचे पैलू आहेत. पहिला पैलू आहे संवर्धनाचा. अच्छा. भारतामध्ये मारवाडी, काठेवाडी, स्पिती, झांस्कर अशा अनेक देशी घोड्यांच्या जाती आहेत. या जाती इथल्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या, अत्यंत काटक आणि वेगवान आहेत. हो, मी वाचलंय त्याबद्दल. त्यांचे कान असे आतल्या बाजूला वळलेले असतात. अगदी बरोबर. पण अडचण अशी आहे की गेल्या काही दशकांमध्ये या शुद्ध देशी जातींची संख्या वेगाने कमी होत गेली आहे. त्यामुळे एक प्रकारचा अनुवांशिक वारसा, ज्याला आपण जेनेटिक हेरिटेज म्हणतो, तो धोक्यात आला आहे. म्हणजे हा एक प्रकारे वाचवण्याचा प्रयत्न आहे? होय. आणि दुसरा पैलू आहे मागणीचा. एकीकडे या घोड्यांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे बाजारात त्यांची मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे. इथे मला एक अतिशय रंजक तुलना करावीशी वाटते. आपण अनेकदा पाहतो की लोक जुन्या, दुर्मिळ, विंटेज गाड्यांचं जतन करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. बरोबर. तो एक ऐतिहासिक वारसा असतो. मला वाटतं देशी घोड्यांच्या बाबतीतही हा एक प्रकारचा हेरिटेज स्टार्टअपच आहे. फरक एवढाच आहे की विंटेज कार फक्त गॅरेजमध्ये उभी राहते, पण इथे हा जिवंत वारसा आता चक्क कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत आहे. तुमची ही विंटेज कारची तुलना एका मर्यादेपर्यंत एकदम बरोबर आहे, पण त्यात एक मोठा फरक असा आहे की विंटेज कारचा उपयोग फक्त प्रदर्शनासाठी होतो. या देशी घोड्यांना मात्र प्रत्यक्ष आणि दैनंदिन जीवनात खूप मोठी व्यावसायिक मागणी आहे. म्हणजे नेमकं कुठे वापरतात त्यांना? उदाहरणार्थ, आजकाल पर्यटन क्षेत्रात घोडेस्वारी हा एक अतिशय महागडा आणि लोकप्रिय अनुभव बनला आहे. याशिवाय देशातील अनेक पोलीस दले गस्तीसाठी आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घोड्यांचा वापर करतात. अरे वा, पोलीस दलात? हो, कारण अत्यंत खडबडीत रस्त्यांवर किंवा डोंगराळ भागात पेट्रोलिंग करण्यासाठी जीपपेक्षा घोडा अधिक उपयुक्त ठरतो. क्रीडा स्पर्धा किंवा भव्य सोहळे आपण कसे विसरू शकतो? अश्वारोहण, पोलो यांसारख्या खेळांमध्ये किंवा आजकाल ज्या मोठ्या डेस्टिनेशन वेडिंग्ज होतात तिथे शुद्ध देशी वंशावळीच्या घोड्यांना असलेली मागणी आणि त्यासाठी मोजली जाणारी रक्कम थक्क करणारी असते. अगदी हेच. जेव्हा मागणी एवढी मोठी असते आणि पुरवठा करणारी यंत्रणा मर्यादित असते, तिथेच खऱ्या अर्थाने एक यशस्वी स्टार्टअप जन्माला येतो.
म्हणजे शासनाने ही गॅप ओळखलीये? नेमकं शासनाने हीच मागणी आणि पुरवठ्याची तफावत ओळखलीये. त्यामुळेच हा फक्त प्राणी वाचवण्याचा प्रयत्न नाहीये, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेत थेट पैसा खेळता करण्याची ही एक अत्यंत मोठी आणि विचारपूर्वक आखलेली रणनीती आहे. बरं, यामागचा उद्देश आता स्पष्ट झाला. आता आपण याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे आणि त्या 50 लाखांच्या गणिताकडे वळूया. हो, गणिताचा भाग महत्वाचा आहे. कारण माझ्यासमोर या प्रकल्पाच्या खर्चाचे जे तपशीलवार आकडे आहेत ते थोडे चक्रावून टाकणारे आहेत. अच्छा, काय सांगतायत आकडं? या योजनेअंतर्गत एकूण 50 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च मान्य केला जातो, ज्यामध्ये 10 मादी आणि 2 नर घोड्यांचा एक युनिट स्थापन करायचा आहे. पण खर्चाची विभागणी बघा. 10 मादी घोड्यांसाठी अंदाजे 30 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की एका उच्च दर्जाच्या देशी मादी घोड्याची किंमत साधारण 3 लाख रुपये धरण्यात आली आहे. हा आकडा खूप मोठा वाटतो. तुम्हाला हा आकडा मोठा वाटत असेल, पण बाजारातील वास्तव यापेक्षाही वेगळं असू शकतं. म्हणजे यापेक्षाही जास्त? होय, आपण येथे सामान्य प्राण्यांबद्दल बोलत नाही आहोत. आपण एका प्युअर ब्रीड म्हणजेच शुद्ध अनुवंशिक वारसा असलेल्या प्राण्याबद्दल बोलत आहोत. अच्छा. घोड्याची किंमत त्याच्या दिसण्यावर, त्याच्या शारीरिक क्षमतेवर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या वंशावळीवर ठरते. ज्याला इंग्रजीत लिनिएज म्हणतात. बरोबर. अगदी बरोबर. एक चांगल्या वंशावळीचा घोडा हा एका चालत्या बोलत्या ब्रँडसारखा असतो. त्यामुळे 3 लाख रुपये ही एक अतिशय व्यावहारिक अशी पायाभूत किंमत आहे. आणि इथेच ही माहिती खऱ्या अर्थाने रंजक ठरते. पण इथे मला एक प्रश्न पडलाय. विचारा ना. समजा मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि मला सुरुवातीचा खर्च थोडा कमी ठेवायचा आहे. तर मी 10 मादी घोड्यांसाठी 2 नर घोडे का आणावेत? मी फक्त एक नर घोडा आणला तर माझे थेट 5 लाख रुपये वाचू शकतात. हां. हे 10-2 असं प्रमाण निश्चित करण्यामागे काय लॉजिक आहे? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर वरवर पाहता हा आर्थिक बचतीचा मार्ग वाटू शकतो. पण जीवशास्त्राच्या आणि पशुवैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने ती एक खूप मोठी चूक ठरेल. असं का? कारण तुम्ही जर फक्त एकच नर घोडा ठेवलात तर एकाच वेळी 2 मोठे धोके निर्माण होतात. पहिला म्हणजे जेनेटिक बॉटलनेक किंवा अनुवांशिक संकोच. म्हणजे? पुढच्या पिढीतले घोडे कमकुवत होऊ शकतात. अगदी बरोबर. प्रजननामध्ये विविधता असणं खूप गरजेचं असते, जेणेकरून पुढच्या पिढीत रोगप्रतिकारक शक्ती आणि शारीरिक क्षमता उत्तम राहील. आणि दुसरा धोका? दुसरं म्हणजे एकाच नर घोड्यावर प्रजननाचा अतिरिक्त ताण दिल्यास त्याच्या आरोग्यावर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. 500 किलोच्या प्राण्याचं व्यवस्थापन करताना तुम्ही निसर्गाच्या नियमांशी तडजोड करून पैसे वाचवू शकत नाही. बापरे, म्हणजे हे खूपच तांत्रिक आहे. हो ना. म्हणूनच हे 2 नर आणि 10 मादी असे प्रमाण वैज्ञानिकदृष्ट्या ऑप्टिमल मानले जाते. म्हणजे हा आकडा काही हवेतून काढलेला नाहीये, तर त्यामागे पूर्णपणे वैज्ञानिक आधार आहे. हे खूप महत्वाचे. आता या 50 लाखांच्या आर्थिक रचनेकडे येऊया. हां, बोला. जसं मगाशी आपण म्हटलं की या 50 लाखांवर सरकारचे 50% म्हणजेच थेट 25 लाखांपर्यंतचे भांडवली अनुदान आहे. होय. आणि हे अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात 2 टप्प्यात जमा होते. पण या आर्थिक मॉडेलची खरी गंमत पुढेच आहे. मला वाटतं मला ती गंमत समजतीये. मला नेहमी असा प्रश्न पडायचा की 25 लाख रुपये सरकार देईल, पण सुरुवातीला उर्वरित 25 लाख रुपये एखाद्या सामान्य शेतकऱ्याने किंवा तरुणाने कुठून आणायचे? बरोबर. हाच प्रश्न अनेकांना पडतो. तर इथे आपण एक साधर्म्य वापरू शकतो. मला वाटतं सरकार इथे 25 लाखांची एक भक्कम सेफ्टी नेट किंवा सुरक्षा जाळी बांधून देत आहे, जेणेकरून व्यवसायातला सुरुवातीचा जो धोका असतो तो कमी होईल. अगदी बरोबर. पण उरलेल्या 25 लाखांसाठी तुम्हाला तुमचं घर किंवा जमीन विकण्याची अजिबात गरज नाहीये. ती रक्कम तुम्हाला बँकमार्फत कर्ज म्हणून उपलब्ध होते. म्हणजे ती बँक तुमची बॅलन्सिंग पोल किंवा तोल सांभाळणारी काठी बनते. क्या बात आहे. हे उदाहरण अगदी अचूक आहे. या दोघांच्या मदतीने उद्योजक तो 50 लाखांचा आर्थिक दोरखंड सुरक्षितपणे पार करू शकतो. नेमकं हेच होतं इथे. शासनाची सबसिडी आणि बँकेचा फायनान्स या 2 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा सुरुवातीचा जो कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा भांडवली खर्च असतो त्याचा ताण मोठ्या प्रमाणावर हलका होतो. त्यामुळेच हा व्यवसाय अधिक लोकांसाठी शक्य होतोय. होय. म्हणूनच हा व्यवसाय आता फक्त गर्भश्रीमंत लोकांसाठी मर्यादित राहिलेला नाहीये. बरं, पैशांची सोय झाली असं समजूया. पण हा व्यवसाय कुठे उभा करायचा? माहितीनुसार यासाठी एकूण 3000 ते 3500 स्क्वेअर फूट जागेची गरज नमूद केली आहे. जागेची गरज मोठी आहे. आणि नुसती मोकळी जागा असून चालणार नाहीये. या जागेची विभागणी खूप विशिष्ट प्रकारे केलेली आहे.
मादी घोड्यांसाठी 1500 ते 2000 स्क्वेअर फूट, नर घोड्यांसाठी 400 ते 500 स्क्वेअर फूट. आणि गोदामासाठी? हो, शेड किंवा गोदामासाठी चक्क 1000 स्क्वेअर फूट जागा. मला प्रश्न हा पडलाय की गोदामासाठी एवढी मोठी जागा का लागते? इथेच या व्यवसायातील ऑपरेशन्स म्हणजे दैनंदिन कामकाजाची गुंतागुंत लक्षात येते. अच्छा. हे बघा, घोड्यांना गाई मशीनसारखा फक्त मोकळ्या रानात सोडून चालत नाही. नर घोडे हे स्वभावतः अत्यंत आक्रमक आणि स्वतःच्या जागेवर हक्क गाजवणारे म्हणजेच टेरिटोरियल असू शकतात. म्हणजे ते एकमेकांशी भांडतात. हो, त्यामुळे त्यांना मादी घोड्यांपासून आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर ठेवणे आवश्यक असते. आणि तुम्ही जो 1000 स्क्वेअर फूट गोदामाचा उल्लेख केलात ना, हो, ती जागा कशासाठी? एक घोडा दिवसाला त्याच्या वजनाच्या साधारण 2 ते 2.5% चारा खातो. बापरे, म्हणजे खूपच जास्त. हो, आणि 12 घोड्यांसाठी वर्षभराचा दर्जेदार चारा, खुराक आणि औषधे सुरक्षित कोरड्या जागी साठवून ठेवण्यासाठी एवढी जागा लागतेच. कोरड्या जागी ओलावा चालत नाही का? अजिबात नाही. चारा थोडा जरी ओलसर झाला आणि त्याला बुरशी लागली तर ते घोड्यांसाठी जीवघेणं ठरू शकतं. बापरे, म्हणजे एखाद्या सॉफ्टवेअर स्टार्टअपमध्ये सर्व्हर क्रॅश झाला तर आपण तो रिस्टार्ट करू शकतो. पण इथे हा 500 किलोचा अतिशय संवेदनशील प्राणी आहे. तो आजारी पडला तर ती चक्क 3 लाख रुपयांची इमर्जन्सी असू शकते. अगदी तंतोतंत. आणि म्हणूनच या योजनेतील पात्रतेच्या अटी आणि अर्ज करण्याची पद्धत खूप विचारपूर्वक आखली आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण त्या पात्रतेच्या अटींवर येऊया, कारण ऐकायला हे सगळं सोपं वाटलं तरी 50 लाख रुपये आणि 12 घोडे हे समीकरण एक सामान्य व्यक्तीसाठी आवाक्याबाहेरचं वाटू शकतं. साहजिक आहे. अटींमध्ये असं म्हटलंय की 18 वर्ष वय, आधार कार्ड आणि जमीन असणे हे पुरेसे आहे. पण अर्ज कोण करू शकतं? तर इथे केवळ वैयक्तिक व्यक्तीच नाही, तर स्वयंसहाय्यता गट म्हणजे SHG, शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे FPO किंवा सहकारी संस्था देखील अर्ज करू शकतात. आणि इथेच शासनाने एक अत्यंत व्यावहारिक मार्ग काढला आहे. कसा काय? आता बघा, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा FPO म्हणजे काय? तर समजा गावातील एखादा तरुणाकडे किंवा शेतकऱ्याकडे एकट्याने 50 लाखांचा धोका पत्करण्याची किंवा 3500 स्क्वेअर फूट जागा देण्याची क्षमता नाहीये. बरोबर. पण गावातील 10 शेतकरी एकत्र आले, त्यांनी एक अधिकृत गट किंवा कंपनी स्थापन केली. म्हणजे एकाने जमीन दिली, दुसऱ्याने चारा व्यवस्थापन बघितले. अगदी बरोबर. तिसऱ्याने आर्थिक बाजू सांभाळली, तर हा मोठा प्रकल्प सहज उभा राहू शकतो. सरकारला यातून सामूहिक रोजगार निर्माण करायचा आहे, फक्त एका व्यक्तीला श्रीमंत करायचं नाहीये. हे खूपच भारी आहे. संसाधनांची आणि कौशल्यांची अशी देवाणघेवाण केल्याने व्यवसायाचा धोका अक्षरशः विभागला जातो. नक्कीच. पण आता सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया, पैसा कसा मिळणार? या सगळ्या खटाटोपातून प्रत्यक्ष उत्पन्न किती आणि कसे मिळणार? हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. स्रोतांमध्ये असं नमूद केले की यातून वार्षिक अंदाजे 10 लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. याची विभागणी अशी केली आहे: घोड्यांच्या विक्रीतून 6 लाख रुपये, प्रजनन सेवा देऊन 3 लाख रुपये आणि इतर सेवांमधून 1 लाख रुपये. पण मला हे प्रजनन सेवेतून 3 लाख रुपये हे गणित थोडं समजावून सांगा. हे कसं काम करतं? या व्यवसायातला अत्यंत महत्त्वाचा आणि कमी श्रमात जास्त नफा देणारा भाग आहे, ज्याला आपण इंग्रजीत स्टड फी म्हणतो. स्टड फी? हो. मगाशी आपण जे 2 उत्तम वंशावळीचे नर घोडे विकत घेतले, ते फक्त आपल्याच मादी घोड्यांसाठी वापरले जातात असे नाहीये. अच्छा, म्हणजे बाहेरूनही मागणी असते. हो ना. आजूबाजूच्या भागातील किंवा राज्यातील इतर पशुपालक ज्यांच्याकडे मादी घोडे आहेत, ते उत्तम दर्जाच्या प्रजननासाठी तुमच्या नर घोड्यांच्या सेवेची मागणी करतात. ओके. आणि एका यशस्वी प्रजननासाठी हजारो रुपयांची फी आकारली जाते. तुमच्या घोड्याची वंशावळ जेवढी शुद्ध आणि उत्तम, तेवढी ही फी जास्त असते. म्हणजे एक प्रकारे तुम्ही तुमच्याकडे असलेल्या उच्च दर्जाच्या अनुवांशिकतेची म्हणजे जेनेटिक्सची विक्री करत आहात, प्राण्यांची नाही. बरोबर. आणि घोड्यांच्या विक्रीतून जे 6 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे, त्यामागेही एक मोठं व्यवस्थापन आहे. ते कसं? हे बघा, घोड्याचा गर्भधारणा काळ साधारण 11 महिन्यांचा असतो. बापरे, 11 महिने? हो. त्यानंतर पिल्लू जन्मल्यावर त्याला ठराविक वयापर्यंत वाढवणे, प्रशिक्षण देणे आणि मग बाजारात विकणे ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. म्हणजे हा काही आज माल आणला आणि उद्या विकला असा व्यवसाय नाही. नाही. म्हणजे खूप पेशन्स लागतील.
प्रचंड संयम आणि अतिशय काटकोर आर्थिक नियोजन लागतं. आणि म्हणूनच मला वाटतं की या योजनेत जो प्रोजेक्ट अहवाल किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट मागितला जातो तो फक्त एक कागदोपत्री सोपस्कार नाहीये. अजिबात नाही. ऑनलाईन पोर्टलवर जेव्हा तुम्ही अर्ज करता ना, ते nlm.udyamimitra.in हो तेच. तिथे जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा तुमच्या प्रकल्प अहवालाची अतिशय कठोर छाननी होते. काय काय बघतात ते त्यात? तुम्ही ह्या 11 महिन्यांच्या काळात घोड्यांना काय खाऊ घालणार? आजारी पडल्यास तुमच्याकडे कोणता पशुवैद्यकीय आराखडा आहे? तुमचा बाजारात घोडे विकण्याचा गो टू मार्केट प्लॅन काय आहे? अच्छा, म्हणजे नुसता फॉर्म भरून चालणार नाही. नाही, या सर्व प्रश्नांची ठोस उत्तरे त्या अहवालात असावी लागतात. यामुळे जे लोक फक्त अनुदानाच्या आशेने आले आहेत ते तिथेच बाद होतात आणि जे खरोखरच गंभीर उद्योजक आहेत तेच पुढे जातात. यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? एक व्यावहारिक अडचण उरतेच. गाई म्हशी पाळण्याचं कौशल्य आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आले आहे, पण घोड्यांसारख्या प्राण्यांचं काय, ज्याची पचनसंस्था अत्यंत वेगळी आणि नाजूक असते? तुम्ही मगाशी म्हणालात तसं त्यांना कोलिक किंवा पोटाचे गंभीर आजार पटकन होऊ शकतात. मग अशा प्राण्याला हाताळण्याचं तांत्रिक कौशल्य एखाद्या नव्या व्यक्तीकडे कुठून येणार? आणि म्हणूनच या संपूर्ण योजनेचा जो मास्टर स्ट्रोक आहे तो म्हणजे ह्यात समाविष्ट असलेलं तांत्रिक प्रशिक्षण. म्हणजे ट्रेनिंग दिलं जातं. होय. सरकार केवळ पैसे आणि घोडे देऊन तुम्हाला वाऱ्यावर सोडत नाही. अनुदान मंजूर होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून लाभार्थ्यांना सक्तीचे प्रशिक्षण दिले जाते. अरे वा, हे खूपच चांगलंय. काय काय शिकवतात यात? या प्रशिक्षणात घोड्यांची दैनंदिन देखभाल, आजारांची लक्षणे कशी ओळखावीत, आहार व्यवस्थापन कसे करावे आणि प्रगत प्रजनन तंत्रज्ञान कसे वापरावे या सर्वांचं सखोल ज्ञान दिले जाते. म्हणजे एक प्रकारे सर्टिफिकेट कोर्सच आहे हा. एका अर्थाने सरकार तुम्हाला केवळ एक पशुपालक नाही तर एक प्रमाणित इक्वाईन मॅनेजर बनवत आहे. हे खरोखरच एक परिपूर्ण इकोसिस्टम तयार करण्यासारखं आहे. अगदी खरंय. म्हणजे एका बाजूला ब्रँडवल आहे, दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण आहे, आणि तिसऱ्या बाजूला एक मोठी नफा मिळवून देणारी बाजारपेठ आधीच तयार आहे. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आपला तो 500 किलोचा ऐतिहासिक वारसा आहे ज्याचं संवर्धन होत आहे. हा पर्यावरण, संस्कृती आणि अर्थकारण यांचा एक अत्यंत दुर्मिळ आणि यशस्वी संगम आहे. आपण आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटाकडे येत आहोत. या संपूर्ण माहितीचा जर आपण सारांश काढायचा म्हटलं तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की देशी घोड्याच्या प्रजननाद्वारे उद्योजकता विकास योजना 2026 ही केवळ एक अनुदानाची योजना नाहीये. नक्कीच नाही. कमी स्पर्धा असलेल्या पण प्रचंड मागणी असलेल्या क्षेत्रात स्वतःचा एक संघटित व्यवसाय उभा करण्याची ही एक अत्यंत मोठी संधी आहे. खरंय. आणि ज्यांना या क्षेत्रात खरोखरच काहीतरी भव्य करायचे आहे त्यांच्यासाठी पहिली पायरी म्हणजे योग्य माहिती मिळवणे. हो, ती सगळ्यात महत्वाची पायरी आहे. समजून घेणे आणि एका मजबूत प्रकल्प अहवालासह तयारीला लागणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या सखोल चर्चेच्या अगदी शेवटी सुरुवातीला आपण जो एक मुद्दा मांडला होता तोच एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. कोणता मुद्दा? आज आपण पाहिलं की ज्या देशी घोड्यांकडे कदाचित आपण केवळ इतिहासाच्या पुस्तकातील एक पान किंवा लग्न समारंभातील एक आकर्षण म्हणून पाहतो ते प्राणी आज चक्क 50 लाख रुपयांच्या एका मोठ्या सरकारी स्टार्टअप योजनेचा पाया बनले आहेत. अगदी खरंय. ते एक अत्यंत मौल्यवान आर्थिक संसाधन बनले आहेत. हो, जेव्हा आपण याकडे अशा दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा जे लोक आज हे ऐकतायत त्यांच्या मनात साहजिकच असा एक व्यापक विचार येऊ शकतो की आपल्या आजूबाजूला असे आणखी कोणते स्थानिक, पारंपरिक, नैसर्गिक किंवा आपण विसरून गेलेले स्रोत आहेत. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. असे स्रोत जे आज कदाचित आपल्यासाठी सामान्य वाटत असतील पण भविष्यात अशाच एखाद्या मोठ्या व्यावसायिक क्रांतीचे, स्टार्टअपचे आणि मोठ्या अनुदानाचे माध्यम बनू शकतील. उद्योजकता म्हणजे दरवेळी काहीतरी नवीन शोधणे असे नाहीये. बरोबर. अनेकदा आपल्याच मातीतल्या जुन्या गोष्टींना एक नवीन आधुनिक मूल्य मिळवून देणे हे देखील असते. यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीच्या सखोल विश्लेषणासह.